नमस्कार, मी स्वाती सोनाक्षीच व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज मस्त अशी झटपट फ्लावरची भाजी बनवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने फ्लावर अशी छान मोठी मोठी कट करून घेतली, पाण्यात ठेवली, थोडंसं मीठ टाकून, हिरवी मिरची कापून घेतली, लसूण, 2 टोमॅटो, कढीपत्ता घेतला। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे। आपण कांदा अजिबात घालणार नाही। कढई ठेवली तापवायला, त्यामध्ये आपण कितपत आपली भाजी आहे त्याप्रमाणे आपण प्रमाणाने तेल घालूयात। नंतर आपण जिरे मोहरी ची फोडणी देणार आहे। थोडंसं जिरं टाकून बघणार आहे मी तेल तापलं का। आता बघा, आपलं तेल तापल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडल्यानंतर मोहरी पण टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण सोनेरी रंगावर झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। त्यामध्ये हिरवी मिरची छान अशी परतवून घ्यायची। त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो पण घातला, हळद पण घातली, कढीपत्ता घातला, पण ते स्किप झाले। आता छान असं परतवून घ्यायचं। टोमॅटो आणि हळद पण तेलातच घातली। नंतर बघा, छान असं परतवून घेतलं। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आहे, खायला पण खूप छान लागते। अगदी घाईच्या वेळेस तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा। आता आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे फ्लावरला। वाफेवरच आपल्याला ही फ्लावर होऊ द्यायची आहे। खूप सुंदर अशी ही भाजी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। बघा, वाफ आल्यानंतर बघा, आता आपली भाजी छान अशी झालेली आहे। मीठसुद्धा आपण टाकलेले आहे चवीनुसार। आता आपण बघा शिजली का, आपण कट करून बघणार आहे। छान अशी शिजली आपली भाजी। आता कोथिंबीर घालूया। माझ्याकडून मीठसुद्धा स्किप झाले, माफ करा। आता छान अशी बघा आपली भाजी किती सुंदर दिसते आहे। तुम्ही नक्की अशी साधी सिंपल हिरव्या मिरचीची आणि टोमॅटो घालून ही फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा। खूप भारी लागते, झटपट अशी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। आता आपण खाण्याला घेऊया ही भाजी। किती सुंदर दिसते आहे। माझ्याकडून भरपूर स्किप झालेला आहे, पण मी सांगितलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। बघा, खाण्यासाठी आता भाजी घेतलेली आहे, मस्त चपाती घेऊया आणि खूप सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे फ्लावरची। अजिबात कांदा वगैरे काहीही घातलेला नाही। मला अशीच साधी सिंपल भाजी आवडते। ही पद्धत माझ्या मम्मीची आहे। श्री स्वामी समर्थ।